परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। विनायक साक्षरं सुखतं दानपराय विनायक वंदे भुवंदे ज्ञान प्रकाश अद्वैत भाव पटकन से भगवान श्री रघुनाथ तुम्हाला एकदा सांगितलं स्वल्पविराम प्रश्नार्थक चिन्ह कॉमा पूर्णविराम असं ते वाक्य फुटत म्हणजे मग माझ्या लक्ष येतं वाचा. तुम्ही एकदा पाहता भडभड ते बी खरं, पण तसं नका करूया. अगोदर बुद्धी माझे जरा हे चाललं विस्मृत होते. आणि या विषयाची संगती गुरुजींनी सांगा. जर चुकीची प्रक्रिया बसली तर उपयोग नाही. जर मी विषय सांगितलं चुकलं तर मग पुन्हा वाचता मला हे कसं काय असा विचारायचा. और भी चिन्ह कहे हे आणखीन भी चिन्ह सांगतात ज्ञाने अज्ञानाचे. हे शिष्य जैसे धाम के उपरी पुतरी कहिए हस्ती आदिकन की मूर्ती होवे हे. जसे ठिकाण धाम म्हणजे ठिकाण तिथले ती मूर्ती तिथले त्या क्षेत्राचे देवता त्याचे लक्षण. तैसे बंध मोक्ष का धाम जो अज्ञानी और ज्ञानी का अंतकरण है. आता बंध ही ची परिस्थिती कुठे आणि मोक्षाची परिस्थिती कुठे तर अंतकरण. हे जवळचे धाम आहे. तुकोबारायचे तुका म्हणे नये जाणे अंतरा अंतर फार आनंद असा ते मोक्षाचे ठिकाण. तुकोबाराय म्हणतात व्यवहारची आठवण नाही जात. तुका म्हणे नये जाणे अंतरा. हो आणि गुरुजींनी सांगावं आनंद प्राप्तीमध्ये विचार आहे. आनंद प्राप्तीमध्ये स्मरण नाही. आनंद तुका आणि पुन्हा आनंदात उत्थान नाही ही एक मोज आहे. म्हणून जवळचं धाम जर असेल तर अंतकरणामध्ये सुख दुःख आहेत आणि स्वरूप प्राप्त झालं तर अंतकरणाच आनंद आहे आणि दुःख नाही होतं. जवळचा परमार्थ अंतकरणावर तुमचं बैठक विचार करू जा. शास्त्राची प्रक्रिया तिकडेच न्यायच्या पण काही शास्त्रात प्रक्रियामध्येच राहतात त्याच्यामुळे ते अनुभव होत नाही. शास्त्रात दिले ते बोलता येतं पण अंतकरण ते एकतेच बनवत नाही. ही लोकांचं काही गौणपणा. म्हणून ज्ञानी पुरुषाचे ठिकाण अंतकरण आणि अज्ञानी पुरुषाचं बी. कारण अज्ञानाला सुख दुःख होतं अंतकरण. अज्ञानाला काम क्रोध लोभ मोह मोह अंतकरणच. आणि इकडं असं कोटे आठवत नाही विहित विधी अंतकरणच. म्हणून ज्ञानी पुरुषाचा धाम असेल तर अंतकरण आहे आणि अज्ञानी पुरुषाचे धाम असेल तर अंतकरण आहे. फक्त लक्षण वेगळे वेगळे. याचा एकच ठोकत सांगतो अंतकरणाला ज्याला स्वरूप ज्ञान नाही ते दुःख आहे बस. आणि हे जे आहे याला कर्तव्य अभाव आहे. साधन संपलं आनंदामध्ये राहील. त्याचे विषय साक्षभाषी पुतरी है. म्हणून त्याच्या विषय सांगितलं साक्षी. मग साक्षी हे अंतकरणातच भाव निर्माण होतो. साक्षी तरी कोण म्हणते अंतकरण.
साक्षी स्वरूपाने काहीच म्हणत नाही. साक्षी जी स्वयं सुप्रकाश असणारा, देशकालरहित असणारा, त्रिपुटी रहित असणारा असं जे साक्षी चेतन तुमचं स्वरूप, त्या दृष्टीने काहीच नाही. परंतु अभ्यासाच्या दृष्टीनं मुक्त काही काळ झाल्यानंतर त्यांच्याकडून मी साक्षी आपोआपच असा भाव निर्माण होतो. साक्षी म्हणजे सगळ्याला जाणणारा, साक्षी म्हणजे सगळ्याला ओळखणारा, पण या ओळखण्याचाही व्यवहार अंतःकरण वृत्ती करते. साक्षी स्वरूप काहीच करत नाही. आता लाईट काय करते का? पण आपण त्या लाईटीच्या प्रकाशाने म्हणून लाईटीचा संबंध नाही. तसं अंतःकरण वृत्ती अभ्यासद्वारे त्याच्याद्वारे झालेली अहम ब्रह्मास्मी वृत्ती ती मी साक्षी असे म्हणते आणि अंतःकरण प्रकाशित करते. म्हणून ज्ञानपुरुषाचं जर ठिकाण काय असतं अंतःकरण आहे. आणि अज्ञानाचं बी आहे अंतःकरण, पण त्यातील अंतःकरणाची बैठक वेगळी, यांची अंतःकरणाची बैठक वेगळी. अज्ञानी के अंतकरण विषय तो साक्षरूपी पुतरी है, साक्षरूपी, और ज्ञानी के अंतकरण में साक्षी रूपी पुतरी है. काय बोलतो का? साक्षरूपी पुतरी. पुतरी म्हणजे मुक्ती. आता ह्याचे बंध मुक्ती आहे अज्ञानाची, आणि इकडं मुक्ती तुका म्हणे आम्ही मुक्ती परनेली तेव्हा ज्ञानरूपी वृत्ती पुत्रीच आहे ना. मग ज्ञानाची पुत्री कोणती? अहम ब्रह्मास्मी, मी साक्षी. आणि इकडे कोणते? मी जी आहे. आणि ही बुद्धी म्हणा, पुत्री या शब्दाचा तो बुद्धी म्हणा. ज्ञानी पुरुषाची बुद्धी मी ब्रह्म म्हणते, मी साक्षी म्हणते. आणि अज्ञानाची बुद्धी मी देहाधिक म्हणते. पुत्री या शब्दाचा अर्थ बुद्धी होऊ शकतो, पुत्री या शब्दाचा अर्थ वृत्ती होऊ शकतो, पुत्री या शब्दाचा अर्थ शांती आणि अशांती होऊ शकतो. प्रसंग प्राप्त तुम्हाला ज्यात अनुभव येईल ते करा. साक्षी का विषय जो प्रपंच है ताकू साक्ष कहे है. आता साक्षीचा जो प्रपंच आहे त्याला साक्ष म्हणायचा. साक्षरूप पुत्री अनुजरी कहिये मलिन है. आणि ज्याची देह बुद्धी आहे साक्षीच्या संबंधाने बुद्धी प्रपंच करते. म्हणून साक्ष सगळ्याला कळत नाही का? जाऊ दे, विचारण जर कोणाला कळत नाही, पण कळत आहे, पण कळत का नाही? मलिन बुद्धी म्हणून. कोणाला ज्ञान नाही? अरे पशुअधिकाला ज्ञान आहे, माणसाला ज्ञान आहे, सगळ्याला ज्ञान आहे, पण ते ज्ञान का नाही स्वरूपाचं? मलिन बुद्धी म्हणून. मलिन बुद्धी म्हणजे कशाला म्हणायचं? देहद्वयाचा अभिमान. मलिन बुद्धी म्हणलं की दोन देहाचा अभिमान, ते मलिन बुद्धी. आणि ही मलिन बुद्धी असून मी ब्रह्म म्हणतात, मलिन बुद्धी असून मी महाराज म्हणतात. कशावरनं? दुःखाची निवृत्ती नाही म्हणून. नाही तर ब्रह्म याचा पुरुषाला दुःख म्हणत नाही, नक्कीच देते, त्याला दुःखच नाही. नाही. अरे याच्यापेक्षा सोपं पैसा अलीकड सांगा. गाथा हरिपाठ हरिमुखी गाथा सांगा आता कसं करायचं. काय हे एकच गुरु सांगावं. आणि काय साधनच्या ठिकाणी सुद्धा परमार्थ देहबुद्धीचा, लौकिक बुद्धीचा व्यवहार सांगताना सांगा. व्यवहार चतुर्पन्नाचं तर नाहीच शिकत. म्हणून गजानन बाबांनी सांगितलं सेव करा. नाही म्हणजे असं शेवटचं सांगतो की लौकिक क्रांती झाली असेल तर एवढं विषय नसतं महत्व आला, पण गीता रहस्य केलं म्हणून त्याला महत्व आलं. म्हणजे अक्का परमार्थ किंमत तुमकडे आली. एवढं मग व्यवहार तो नाही तुम्ही हात करायला ठीक आहे. जाऊ दे, व्यवहाराचे कार्य करते. गुरुजी सांगतो परमार्थामध्ये साधन बिनचूक केलेले बी ती साधन अपुरं असल्यामुळे ती किंमत नाही केलं. हरली चांगल्याची म्हणून रामश्वरी चरणी मग रामश्वर असं काय खळ सुटे ब्राह्मण होती का? हो, तेवढा अधिकार रामश्वर
गुरुजींनी सांगितलं रामशिव शास्त्री ब्रह्मदेवाचा अवतार. पण त्या ब्रह्मदेवाचा अवतारात रामशिव शास्त्रीचे पार्थ घेऊन ती इतकी विद्वत्ता असली तरी अनुभव नसल्यामुळे उपयोग नाही. भक्तामध्ये अग्रगणी नामदेवराय. कुठं गेलं कुठं काय होतं, नुसतं भक्त म्हणून घेतं पण आणि भक्त नामदेवरायांनीच म्हणून. ज्याला देवाला वेळ लावला त्याने तो खरा भक्त. देवाला काय होतं ना नामदेवरायशिवाय तरी नाही भागलं. आपल्या करता का होणार, ते मुक्तच असतात पण आपल्या करता का होणार चला पुढं. आणि मंडळ मिश्रासारखं कर्मठ कोण नाही. त्या कर्मठाचा परिणाम त्यांच्या घरावर पक्षीवाद घालत होते. वेदाबद्दल स्वतः शुद्ध आहे का स्वतः शुद्ध आहे का असं ते आचार्यानं शरण द्यावं लागलं. याच्यापेक्षा कोणी विद्वान आहे, कोण कर्मठ आहे, कोण भक्त आहे, कोण योग्य आहे, कसंच योग्य आलं. म्हणून अज्ञानाचं अंतःकरण हे अज्ञानाचं धाम आहे. आणि ज्ञानीपुरुषाचा अंतःकरणाचा अनुभव आहे. पण हे याला साक्षी आहे, त्याला कळत आहे. पण बुद्धी मलिन असल्यामुळे, बुद्धी देहबुद्धी असल्यामुळे त्याला तुम्ही साक्षी असं कळत नाही. आणि ह्यानं पवित्रता असल्यामुळे, अधिकारी असल्यामुळे मी साक्षी असं कळतो शुद्ध चित्त पुरुषाला. और साक्षी रूपी पुत्री उजरी कहिए शुद्ध है. आणि साक्षी रूपी बुद्धी, पुत्री म्हणजे बुद्धी, म्हणजे बुद्धीचे भाऊ अन्य नाही. आणि त्याच्यावर सांग का अज्ञानाची बुद्धीच्याच ओळी आहे आणि ज्ञानीपुरुषाच्या बुद्धीची ओळी आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण हे उजरी म्हणजे मुक्त पुत्री बुद्धी. आणि इकडं बुद्धी बोध सोके, ते एवढी वस्तू चुके. बुद्धी बोधाला सोकली म्हणजे पंचविषयाला सोकली, पंचविषयाच्या भावाकडे चालले. सोकली या शब्दाचा तुम्ही सावटपणा म्हणा. गुरुंच्या भाषेत काय सोकले म्हणजे माणूस ती सोकले ना मग सावट झालं. मलिन बुद्धी त्या कक्षाच्या साधूंच्या दृष्टीने ते एवढे वस्तू चुके. मनात संकल्प नाही का जाऊनी आणि मनात संकल्प स्वरूपानं सोडून सगळं तेच आहे. असं करावं तसं करावं, असं होणं तसं करावं पाहिजे. म्हणून अज्ञानाची पुत्री मलिन आहे आणि यांची शुद्ध आहे. आगे अर्थ स्पष्ट है. आगे अर्थ स्पष्ट है. या विषयाचं स्पष्टीकरण पुढच्या विषयाचं म्हणजे काही विषय झाल्यावर. चंचल भ्रम निजरूप लखी और अचल भ्रम निजरूप लखी या क्रमते अन्वय है. आता चंचल बुद्धी निस्वरूपाला ओळखत नाही आणि स्थिर बुद्धी स्वरूपाला ओळखते म्हणून ती अंतिम दोहावात. लखेमध्ये जाणणारे, लखे न लखेमध्ये न जाणणारे. बुद्धी जाणे त्यास आणि न जाणे त्यास. अशुद्ध बुद्धी जाणत नाही, शुद्ध बुद्धी जाणते. किंवा असं करा, ज्याने ब्रह्म जाणे ती बुद्धी शुद्ध, ज्याने ब्रह्म जाणे ती बुद्धी अशुद्ध. परत वाटते हो बरोबर. थोडं चंचल भ्रम निजरूप लखी. चंचल भ्रम जी आहे ती निज स्वरूपाला ओळखत नाही. और अचल ब्रह्म निजरूप लखी. आणि अचल ब्रह्म जे आहे ते निज रूप म्हणजे स्वरूपाला तो ओळख, लक्ष्य म्हणजे जाणणे. या क्रमते अन्वय है. असं त्याचा अन्वय म्हणजे संबंध आहे. आता विषय बदलला. लक्षणा तीन प्रकार की है. आता ही सगळं आता थोडं थांबा. हे कशाने प्राप्त होतं, मी ब्रह्म आहे कशाने प्राप्त होतं. आतापर्यंत तुम्हाला सांगितलं दोघांचं लक्षण, ज्ञानी अज्ञानाचं लक्षण सांगितलं. पण ज्ञान कशाने होतं विशेषित आलं. आता अज्ञानाचा विषय संपला. अज्ञानाचं लक्षण सांगितलं, अज्ञानाचं स्वरूप सांगितलं सगळं. आता ज्ञान झालं, मी ब्रह्म आहे कशाने कळलं त्याच्याबद्दल या विचाराचा विषय. आता म्हणजे साधन आहे. त्याच्यामध्ये पहिले लक्षण जहत
अझट भागत्याग लक्षण असे 3 प्रकारचे लक्षण आहेत. लक्षण म्हणजे स्वरूप ओळखीचे चिन्ह. ब्रह्म कोणत्या साधनाने काय केल्याने प्राप्त होतं त्याच्याबद्दल हे लक्षण म्हणजे साधनाची शक्ती, साधनाचं स्वरूप सांगणं. भागत्याग लक्षणा का जो कवित्व में विशेष तरीके ग्रहण किया है ता विषय हेतु कहमेकु लक्षणा का भेद कहे है. म्हणून आता भागत्याग लक्षण म्हणजे काय सांगितलं त्याचा हेतू त्याचं कारण सांगतात. आता दोहा त्रिविध लक्षणा कहत है म्हणून 3 प्रकारचे लक्षण सांगतात. कोविद बुद्धि निधान. बरं. जहती अरु अजहती कुणी भाग त्याग जिय जान. म्हणून ह्या 3 लक्षण ओळख. पहिलं जहत, दुसरी अजहत आणि तिसरी जहत अजहत म्हणजे भागत्याग. आदि दोई नहीं संभवे महावाक्य में तात. म्हणजे पहिले 2 लक्षण आहे, 2 शब्द आहेत, ते महावाक्यावर त्याचा उपयोग होत नाही, ते संबंध होत. त्या दोन्ही जहत लक्षण अजहत लक्षण कळत नाही. भाग त्याग ते रूप नीच ब्रह्मरूप दर्शन. आणि भाग त्याग जर लक्षण कळली तर त्याला ब्रह्मानुभव येतो. शिष्य उवाच अर्धशंकर छंद. अब लक्षणा प्रभु कहत काकू देहु यह समुजाय गुणी भेद ताके तिनि तिनके लक्षणहु दर्शाय. टीका सामान्य ज्ञान से अनंतर विशेष का ज्ञान होवे है. सामान्य ज्ञानानंतर विशेष ज्ञान होतं. जैसे सामान्य ब्राह्मण का ज्ञान हुए से अनंतर सारस्वत आदि विशेष का ज्ञान होवे है. आता नुसतं सामान्य एक ब्राह्मण आहे पण तो विद्वान जर कळलं तर मग विशेष कळलं. सारस्वत म्हणजे विद्वान, नुसतं ब्राह्मण आहे तो हाय गोष्ट खरं पण त्याची शक्ती कोणती. जर सारस्वत म्हणजे विद्वान असलं तर मग पूर्ण कळतो. त्याप्रमाणे तैसे लक्षणा सामान्य का ज्ञान होवे तो जहती आदि विशेष रूपन का ज्ञान होवे. तसं जर सामान्य ज्ञान झालं तर जट अजहतचे लक्षण कळल्या जाते. लक्षणा का सामान्य रूप जाने बिना जहती आदि विशेष रूपन का ज्ञान होवे नहीं. जहत लक्षण अजहत लक्षण याचं सामान्य ज्ञान झाल्याशिवाय त्याचं विशेष स्वरूप कळत नाही. मग सामान्य ज्ञानानंतर विशेष स्वरूप कळतं. आता उदाहरण कोण दिलं, ब्राह्मण आहे. अरे ब्राह्मण आहे पण तो विद्वान आहे का खळचुकी आहे. मग ती विद्वान असलं तर तो ब्राह्मण मोठं विद्वान आहे, चांगला आहे, पवित्र असं कळतं. इस अभिप्राय ते शिष्य कहे है. अशा अभिप्रायाने शिष्य म्हणतो हे प्रभो लक्षणा काकू कहते हैं यह मैं नहीं जानू. म्हणून आता हे सगळं कळलेलं असतं लेखकाला पण ते म्हणून हे महाराज लक्षण कशाला म्हणून हे मला कळत नाही. याते लक्षणा का सामान्य रूप दिखाई के तिसते अनंतर जो जहती आदिक लक्षणा के 3 भेद है कहिए विशेष है. अगोदर मला लक्षण सांगा नंतर ती 3 लक्षणाचं त्याचं विशेष स्वरूप मला सांगा. नंतर तिनके जुदे जुदे लक्षण दिखाओ. त्याचे वेगळे वेगळे लक्षण दाखवा. जहतीचं लक्षण कसं, अजहतीचं लक्षण कसं आणि जहत अजहतीचं लक्षण कसं. जहत अजहत म्हणजे भागत्याग. छंदवाद से प्रभु को प्रभु पढ़ा और भाषा की संप्रदाय से लक्षणा के स्थान लक्षणा पड़ा. आता ते त्यांच्या कवित्वाचा विचार. त्या कवित्वामध्ये काय सांगितलं, प्रभू प्रभू आणि इथं काय सांगितलं, लक्षणा. प्रभो 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 इथं प्रभू म्हणले, तिथं काय म्हणले, प्रभू. प्रभू प्रभू. लक्षण के स्थान लक्षण पढ़ा. आता तिथं लक्षण सांगितलं ते लक्षण केलं. ते भाषा परिचय भाषेचं त्या भाषेत. गुरुवाक्य शंकर छंद. श्रुति चित्त निज एकाग्र करी अब शिष्य सुनी मम वाणी जू लक्षणा अरु भेद ताके लेहू निके जाणी. अरे बाबा मी आता तुला सांगणार आहे, जर चित्त लक्ष देऊन ऐक झालं. माझी वाणी म्हणजे मी जी सांगणार आहे तो विषय. सुनी वृत्ती है
द्वै भाती पदकी हा चला पुढं. सक्ती तामे एक तहा लक्षणा पुनि जानी दुजी सुनहु सो सविवेक. टीका पद का जो अर्थ से संबंध सो वृत्ती कहिये है. ही विसरायचं नाही, तर पुढचा विषय कळेल. काय लिहिलंय? पद का अर्थ से संबंध. पद त्याचा जो अर्थ, पद आणि अर्थाचा जो संबंध त्याला वृत्ती म्हणायचा. आता समजा कसं घट हे पद उच्चार केल्यावर त्या घटाचं ज्ञान, घटाचा संबंध होईल का पट संबंध होईल? नाही, घटाचा. मग घट हे पद घटवाचक आहे. ते घट हे पदाचा आणि घट हे पदार्थ याचा संबंध आहे. या संबंधाला वृत्ती म्हणायचा. हे वाक्य विचारायचं नाही, म्हणजे पुढचे विषय सहज लागतील. म्हणजे पदाचा अर्थाचा संबंध त्याला काय म्हणायचं? वृत्ती. आता व्यवहार सांगा गुरुजीने. समोर शिवाय दिल्यानंतर पण त्या पदाचा अर्थ कळला दुःखदायक, आणि स्तुती केल्यानंतर आणि त्या पदाचा अर्थ समजला. तसं म्हणून तर वेदांतच ऐकावा, दुसरं ऐकायचंच नाही. वाया व्यक्त करता सांडी मार्ग. काय म्हणते माऊली? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया म्हणजे तो उपयोग नाही, त्याला व्यर्थ म्हणून, आणि ती ज्यात व्यर्थ ती करूच होतो. चला नाही म्हणजे असं आहे. आता जरा काही असतं रे, म्हणजे हे आम्ही हे लावलं कथा करतो करू. अरे कथा करतो करू ऋषीमुनीचं आहे, पण त्याचा लाभ काय? संबंध त्याच्यावर टीप आहे. जैसे वत्स का गो से संबंध है, वाह वाह. तब ताकि अनेक गो के मध्य स्थित अपनी मातारूप गो विषय प्रवृत्ति हो रही है. इसको संबंध कहते हैं, इसको वृत्ति भी कहते हैं. संबंध बिना प्रवृत्ति होवे नहीं. हो. याते ता वत्स का और गो का जो परस्पर जन्यजनक भाव संबंध जानिए. हो. किती वृत्तीचा संबंध करता केवढं जास्त. गाय वासराचा बघ कसं, वासर जर सुटलं जरी 10-5 गाई असं तिकडे जातच नाही, सरळ आईकडे जातं. म्हणजे तसंच शब्दाचा जो अर्थ, त्या अर्थाशी शब्दाच्या शक्तिवृत्ती त्या विषयाशी संबंधी असते. त्याला पदार्थ आणि अर्थाचा जो संबंध त्याला शक्तिवृत्ती बनावं. ते वाक्यच लिहायला पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. पदार्थ अर्थाचा जो संबंध त्याला काय म्हणायचं? वृत्ती. शक्तिवृत्ती. नुसती वृत्ती नाही म्हणायचं, शक्तिवृत्ती. म्हणून तर माऊली म्हणते तरी अवधानी केली मग सर्व सुखास पात्र एकाग्र चित्ताने ऐक, म्हणजे त्या वाक्याच्या अर्थाची तुझ्या मनाचा संबंध होईल. हो, म्हणून विक्षेपरहित श्रवण केल्यावर अर्थ कळतो, आणि विक्षेप सही जर केलं तर अर्थ कळतो. अनाधिकाराचा तर विशेष नाही. त्याचं 30 जन्यजनक भावरूप के ज्ञानी की हेतु जो वत्स की गो विषय प्रवृत्ती है सो भी संबंध कहिए है. हा, म्हणजे जन्यजनक भावाच्या संबंधाने त्याचा त्या गायीशी संबंध आहे, त्याला संबंध म्हणायचा. तैसे म्हणून तर गुरु शिष्य जन्यजनक भाव आहे. ज्ञानाचा प्रतिपादक भाव आहे ग्रंथतंत्राचा. तैसे शब्द की अपने अपने अर्थ विषय जो प्रवृत्ति होवे है सो भी किसी संबंध बिना बने नहीं. किती गोड आहे. जसं त्या वासराचा गायचा संबंध आहे तसं शब्द आपापल्या विषयाशी संबंध आहे. दुसऱ्या पदार्थाशी त्या शब्दाचा संबंध होऊ शकत नाही. घट म्हणल्यावर पटाचा संबंध होत नाही, पट म्हणल्यावर घंटाचा संबंध होत नाही. घट हे पद कमुग्र असणारा जो पदार्थ त्याचं ज्ञान करून देतो. त्याच्याच बरोबर ते घट हे पद त्या पदार्थ संबंधी करत नाही. म्हणून घटाचा आणि पदाचा आता झालं कसं थोडं गुरुंचं चिंतन सांगा. काय सांगावं.
अनंत वाचाळ बरोबर बरोबर काय त्याच्या विचार आहे का यांचा पदार्थ भगवंताचा संबंध म्हणून होते आणि त्याचं उलट गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन होते मग वस्तूचे संबंध होईल का नाही काय ऐकावं लागतं आणि काय म्हणते मग हरी बोला हरी बोल नंतर कीर्तन बोला करून कळतं का शक्तीवरती लक्ष होते ही कळेल का नाही हरी बोला नंतर कीर्तन बोला हे सगळं गलबल आहे गलबल या शब्दाचा त्याला अर्थ नसतो गलबल या शब्दाचा अर्थ नाही सांगा ते व्यवहाराचा काय अर्थ व्यवहारात जर नाही रज्जू सर्प प्रवण जर आहे त्या गलबलेला अर्थ कुठे आणि साधूंच्या वाक्याला अर्थ आहे दोन्ही प्रकरण हरिमुखी गाता तेवढा अर्थ आहे नाम घेता कंस पुढे उभा ज्ञाने अज्ञाने या पण तुम्ही देऊन गेले तेवढा अर्थ आहे कळते काही त्याच्यावर एखादं तुम्हाला आणखी शंका येईल मग महाराज असं जर आहे तर हे शास्त्र अध्ययन करणारे हे त्यांना ही का ज्ञान होत नाही तर हेच वेगळा म्हणून त्याच्याकरताच केलेलं नाही वेदांत श्रवण कल्याण करण्याकरता नसतं काहीच असेल काहीच नसलं म्हणून की वेदांत प्रक्रिया पाठ करून बोलत राहतात पण वेदांताचा अनुभव नाही झाला प्रक्रिया पद्धतशीर पाठवून करतात त्याचा अर्थ अन्वय अर्थ सांगतात आणि लोकांना पटवून पण अंतकन त्या योग्यतेचं नसतं वेदांत झालं विषयासक्ती राहते वेदांत श्रवण केलं विषय भोगाची इच्छा राहते वेदांत श्रवण केलं तर लाभ त्याचा परिणाम होतो कसा वेदांत ऐकला असतो अरे देहाचा द्रष्टा जर झाला गुरुजी म्हणजे विराचा संबंध तुटतो आणि देह मिथ्या ठरला तर त्याच्यासारखा वेगळा दुसरं कोणीच नाही म्हणजे आदत कुसरी विजयशिरेच्या पाठी एकादश तसं वेदांत सांगता येतो पण गुरुजींनीच वेदांत सांगावं वेदांत कोणी सांगता येईल पण वेदांत त्यांनी सांगावं पण अनुभव प्रमाण गुरुजी कोणी करावा प्रमाणानुभव हे शुद्ध चित्त असणारं कोण कळेल पण नुसतं शब्दज्ञान कोण वस्तू कळतच नाही कारण अंतकन त्या पद्धतीत नसतं ना किंवा दुसरं सांगू तुकोबारायचा भाषा व्याली वेदना झाली वांज काय झालं ज्याने स्थिती गाठली ती व्यालेलं बोधपुत्र स्थिती निर्माण झाला आणि त्यांचा पण उद्धार होत असतो बाकी कोण नाही मग कुठून कुठं कोण कुठं हे मी का सांगतो तसं का सांगतो की जरी वेदांत सांगत असते तर वेदांताचा जो सिद्धांत आहे चित्तवृत्ती यांचा संबंध नसतील त्या शब्दाच्या पुराणात फिरतो आणि अधिकारी जर असला तिथं लिहिलंय चांगले चित्त नाही म्हणजे कळत चांगले चित्त म्हणजे मन विक्षेप राहील साधन तुझं शकतो श्रवण म्हणून मी जात केलेलं याते शब्द का अपने वाच्य रूप किंवा लक्षरूप अर्थ के साठी वाच्यवाचक भावरूप किंवा लक्षक भावरूप संबंध जाणीये है बस कुठे वाच्यवाचक भाव संबंध जावा कुठे लक्ष भाव संबंध जाणला जातो लक्ष भाव संबंधित उदाहरण वाच्यवाचक भाव संबंध चर्चा हो आता घट हे काय घटपद हे काय वाचक घटपद पदार्थ वाच्य घटपद वाचक आणि घट पदार्थ वाच्य मग वाच्यवाचकाचा संबंध त्या संबंधात शक्तीवृत्ती म्हणायचं वाच्यवाचकाचा संबंध त्याला काय म्हणायचं रामकृष्ण हरी हे काय झालं वाचक आणि वाच्य काय झालं रामकृष्ण हरी देव मग आता तुमचं वाच्य काय ऐकावं लागेल अरे साधू संतच ऐका तर त्या वाच्य जे असणार ते मन तिकडे जाईल
जे करून अंतकरण वेगळं असलं तर जात नाही तिकडं वेगळं हो. आणि हे करून हे कसं होईल म्हणून गुरूंच्या भाषा सांगतो. गोवाबरोबर पोळी खात नसते, पोळी तुपाबरोबरच खावी. मग आता गुरु सोबत असं असतं, पुन्हा बोलायचं नाही. एकदा काढा खाली दिली की मुंग्याच धरल्या पाहिजे असं गुरुंच होतं. माणसं म्हणतो हे बी करावं ते बी करावं, मग गुरुजी म्हणून खा मग हे बी. हां नाही जमायची इथं. जोवरी तुम्हाला मागिले चहा असतावरी उदास होऊ नका. जोपर्यंत तुम्हाला प्रपंचची आशा आहे तोपर्यंत इकडे येऊच नका. तुम्ही सासरवासी बाय येऊ, तुम्ही कशा आहेत सासरवासी बाय आहेत. कारण परतंत्र जेवण सासरवासी. मग तुमचं सुख तुमच्या हातात आहे का? साधूचं सुख त्यांच्या हातात आहे, साधूचा मृत्यू त्यांच्या हातात आहे. कारण त्याला मृत्यूच नाही. आणि तुम्हाला मृत्यू चुकवता येतं का? विषयाचं सुख दुःख नाही शकत येते का? म्हणून परतंत्र. हे तर जगा काळ खायला आम्ही वाचा दिला पा. हां हे साधूचं लक्षण. आणि हे कशा घडत असं वेदांत ऐकून नाही, हे असले ग्रंथ ऐकायचे. आणि ते वेळ आणि ते एका महात्म्याकडून ऐकायचे तर हे लाभ होतो, नंतर नाही झालं. तरी मला आठवण झालं, मी चुकून टीका करत नाही, वस्तूची ऐकली. आबा म्हणायचे प्रकाश आरा फिरून नसतो परमात्मा. का फिरतच म्हणायचे. आणि हे तर जर सगळं दिशाभूल केलं तर आपले गाव करून शंकराने महाराजांची नाही तर आबाच्या शेळ जर राहिले असते ना महाराजांची वृत्ती वेगळी झाली असते. खूपच सांगायला लागलो. पिंपरीकरांच्या संगीत जाऊन स्वरज्ञान प्राप्त करून घेतलं, रेद्धी सिद्धीच गेले. वस्तुस्थिती कुठे? आता वस्तुस्थिती जरी कळली असेल तर हे अंत्यकरण बैठक वेगळी झाल्यामुळे वस्तुस्थिती लाभत नाही लवकर. असं करता म्हणजे रेद्धी सिद्धी. हे उजवा स्वर असल्यावर व्यवहाराला अनुकूलता, डावा स्वर असल्यावर परमार्थाला अनुकूलता. पण इथं निर्गुण निराकार आहे, त्याला शब्दाची शक्ती. स्वर काय करील? स्वरामध्ये व्यवहार जुळेल, वस्तू नाही जुळवायची. हे कुठं कळतंय? हे बोलणं सोय आहे का? आपल्याला ते बोलता येत नाही. असं म्हणून हे संस्थेचे पोरं सगळे सिद्धांताला बरोबर नाहीत. द्विविध संबंध को ही स्मार्य स्मारक भावरूप संबंध भी कहते हैं. आता दोन प्रकारचा संबंध जे आहे त्याला स्मार्य स्मारक भाव म्हणायचा. स्मारक साधक आहे, स्मार्य विषय आहे. स्मार्य काय आहे? विषय. आणि स्मारक कोण आहे? साधक. भक्त स्मारक आहे, देव स्मार्य. तसं अहम ब्रह्मास्मीवरती स्मारक आहे, ब्रह्म स्मार्य. मी देह आहे, जो स्मारक आहे, देह स्मार्य. वाच्यरूप किंवा लक्षरूप जो अर्थ तो पद करिके स्मरण करणे योग्य है. आता लक्षार्थ असतो वाचार्थ पदाकडून त्याचे स्मरण कर योग्य पदाकडून. म्हणून तर नेहमी ऐकावे वाचावे तेच सदा. ऐकावे वाचावे तेच सदा म्हणजे त्या पदाचा अर्थाशी संबंध होतो आणि ते तुम्हाला कळतंय. पण ते बी कसं कोणाला कळतंय? अधिकारीला. नाही तर मग सगळेच आहेत ना. नाही 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 कळेल कोणाला? अधिकाऱ्याला. म्हणून पदार्थ शक्तीवरती लक्षणावरती कळायला सुद्धा अधिकारी लागतो. नाहीतर एवढी कथा कीर्तन असतो का कळत नाही? अधिकारी नाहीत म्हणून. ऐकायला येतं पण कळत नाही. याते सो स्मार्य कहिए है. याते सो स्मार्य कहिए है. म्हणून तो ते स्मार्य आहे. काय स्मार्य आहे? पदार्थ. मग वेदांत स्मार्य काय? ब्रह्म. भक्त स्मार्य काय? सगुण साकार परमात्मा. प्रपंचिक स्मरण काय? हाड मास कातड. असं. और वाचक रूप किंवा लक्षक रूप जो पद सो
तीस अर्थ का स्मरण करवाने हारा है. म्हणून वाचक काउंची पद ते पद काउंची वाचक असणार ते त्या पदाचं स्मरण करून देणार आहे. कारण जे पद त्या पदाचाच अर्थ करून देईल की स्मरण. याते सो स्मारक कहिए है. म्हणून स्मारक कोण पद अर्थ पदाचा अर्थ हा म्हणून पदाचा अर्थ काय स्मारक. स्मारक स्मरण करून देणार स्मरण स्मरण देत होते स्मारक. बरोबर आहे ना. पद म्हणलं का स्मारक पदाचा अर्थ स्मारक. 3 दोनों का आपस में स्मार्य स्मारक रूप संबंध है ना. त्या दोघांचा काय आहे स्मार्य स्मारक. काय संबंध आहे. म्हणून गुरु शिष्य संबंध तसा असतो. देवभक्त संबंध तसा असतो. जीवनमुक्ताचा संबंध आपल्या स्वरूपाचा असतो. ब्रह्मपरिवास कर्यामा अखंड नदी तिची तोंड टाळायचे. आम्हा करणे स्मारक आणि ब्रह्म हे स्मार्य. हो आलं का लक्षात. म्हणून काय करायचं कोणते पद विचारायचे आणायचे. वाङ्मय कोणतं स्मारक असावं साधूंचं. तुम्ही काय वाचता चल. तिस संबंध के ज्ञान करने की हेतु जो शब्द की अपने अर्थ विषय प्रवृत्ति सो भी शब्द का अर्थ से संबंध कहिए है. मग शब्दाचा अर्थ जे संबंध तेच आहे. जे शब्द ज्या अर्थात स्मरण करून देतो तो शब्द त्या पदार्थाचा संबंध आहे. असं पुन्हा तिस संबंध के ज्ञान करने की हेतु त्या संबंधाचं ज्ञान करून देण्याचं कारण जो शब्द की अपने अर्थ विषय प्रवृत्ति जे शब्द आपल्या अर्थाविषयी प्रवृत्त करतो सो भी शब्द का अर्थ से संबंध कहिए है. आणि त्याला शब्दाचा अर्थ काय म्हणायचं संबंध. मग आता देवाचं स्मरण होण्याकरता कोणतं पद उच्चार करायचा. देवाच्याच नाव देवाच्या नावाचं. कोणत्या देवाचं नाव हो ना. पण ते कोणतं देवाचं नाव तर पाहिजे देवाचं स्मरण करून द्यायला. कोणतं सांगायचं कोणतंही. हो ते नाव सांगा आम्हाला. कोणतं असं मग नका सांगू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कधी सर्व काळ. नित्य नियम नित्य प्राणी दुर्लभ म्हणजे मिळायला सुद्धा कठीण आहेत. का त्या पदातच अशी शक्ती आहे. अरे उगा विषय निघाल म्हणून सांगतो. काय आपण कसे भगवंताला सांगतो. तेथे कळी काळाचा रेग नाही. जर भगवंतचं नाव घेतलं तर कळी काळ येऊ शकत नाही. काय चरण आहे. मग इतराची भीती. याचा पूर्वार्ध काय की माझं लक्ष नाही. तेथे कळी काळाचा रेग नाही. जर भगवंताचं नाव जर घेतलं तिथं कळी काळ येऊ शकत नाही. तर ते मी नेहमी अभंग म्हणत असतो माझ्या आवडीचा. तुकाराम तुकाराम म्हणता काप जे नाम घेता कापे. जर तुकाराम तुकाराम जर म्हणलं तर यम थर थर तो घेतो. धन्य तुकोबा समर्थ. आणि त्यांनी केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ कळला. दगडा सहित देशात आलेला राहू दे ही जाऊ दे. कोणता पुरुषार्थ वाढ वेळ झाला उभा पण वैकुंठे जावं बोलवतो हे हा पुरुषार्थ. कोणी केला हो. पण तुकाराम तुकाराम म्हणायचं. कारण तुकारामाची शक्ती काय आहे. त्यांच्या नाव तुका म्हणे पापीन जाते संताचे जपले.
काय म्हणते महाराज म्हणजे ज्ञानबा तुकाराम म्हणायचं, निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम, हे जर पाप नाहीच होते. कशामुळं? त्या पदात आणि त्या आत्ताशी संबंध आहे. म्हणून पद स्मारक आहे आणि स्मारक विषय. मग ते शब्द कुठले असो. म्हणून तर व्यावहारिक गोष्टी ऐकायच्याच नाही जास्त. हरी बोला नंतर हा बोला, व्यर्थकल बोला. आणि त्याला काय म्हणून अनंत वाचाळ बरोबर त्या काय संध्याकाळी पाहिलं हे प्रपंचाचे एकदम निघालं. इतिहास भूगोल आमचे शंकर महाराज बोलायचं महाभारत पांडव प्रताप काव संपवतो यांचा, तेव्हा हे रामायण काव संपवतो. आणि गुरुच्या भाषा सांग का त्याचा अर्थ वेगळा करते का? गुरुजी म्हणते गंगी गेली गोदी आणि गोदी गेली की ठेकी आली, तेव्हा हे हर पाठ संपवायचा. तसं प्रपंचाचं कधी संपतच नसतं, अज्ञान आहे तो. पण प्रवृत्ति रूप संबंध को शब्द की वृत्ति भी कहते हैं. म्हणून त्या शब्दांनी तिकडे प्रवृत्ती होती म्हणून त्याला शब्दाची वृत्ती म्हणतात. सो वृत्ति रूप संबंध कहूँ शक्ति रूप होवे है, कहूँ लक्षणा रूप होवे है. जी संबंध आहे कुठे शक्ती होते आणि कुठे लक्षण होते. ती काढ काय विक्षेप असल्याचे काढून त्या कुठून बस. हो म्हणून गंमत आहे. पंढरी नाव घेतल्यावर कसं भाव निर्माण होतो. का पंढरी साधूंचं भगवंताचं क्षेत्र आहे ना. पंढरी जर नाव घेतल्यावर भगवंताची मूर्ती भगवंताचं क्षेत्र एक भाव निर्माण होतो. मुंबई म्हणल्यावर दोन्ही पद आहेत ना, दोन्हीचं स्मारक आहे. पण पंढरी स्मारक खरं सुख देणार आहे आणि मुंबई हे पद व्यावहारिक विचार वाढवणार आहे. मग कोणतं पद ऐकायचं? दिन रजनी हाती दंडन गोविंदाचं पद हेच ऐकायचं. कोणतं? रात्रींदिवस हेच ऐकायचं. तर दोन अरे इतकं करूनही मन राहत नाही. रात्रींदिवस जरी चिंतन केलं तर ते संधी म्हणत आहे. मग अभ्यास होतो. असं जरी कधी राहलं त्या पदात शक्तीवरती जर कळली ते किती कमी बंदी घेऊन जातात. म्हणून सतत केलं पाहिजे. म्हणून शब्द त्या अर्थाकडे जाण्याची प्रवृत्ती होते, त्याला शक्तीवृत्ती म्हणावं. या प्रसंग हे जर चांगलं लक्षात तुझ्या राहिलं तर खरंच परमार्थ दिशा नक्की लागेल. नक्की हे पुन्हा हेच वाचावं वाटेल, हेच ऐकावं वाटेल. पण हे कळलं तर नाही कळलं तर मग तुमचा अधिकार. चला शास्त्र विषय वृत्ति नाम अंतकरण के व अविद्या के परिणाम का भी है. आता शास्त्राच्या दृष्टीनं वृत्ती या शब्दाचा अर्थ अंतकरणाचाही परिणामाला वृत्ती म्हणावं तर अविद्येच्या परिणामाला वृत्ती म्हणावं. पण ही अंतकरणाची वृत्ती किंवा अविद्येची वृत्ती हे अनुभवाकडे नेणारी आहे. पण शब्दाची शक्तीवृत्ती अधिकार परत स्वरूपाकडे नेणार आहे. पण शब्दाशिवाय अंतकरणाची वृत्ती स्वरूपाकडे जाऊ शकत नाही. पण वृत्ती या शब्दावर बोलू लागले ते अंतकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतात, अविद्याच्याही परिणामाला वृत्ती म्हणतात, शब्दाच्या अर्थाच्या संबंधाला वृत्ती म्हणतात. पण शब्दाच्या अर्थाचा संबंध करणारं परमार्थ करताय अंतकरणाची वृत्ती ती कळून घेण्याकरता अधिकारी आहे. नाहीतर सगळे परमार्थ करतात पण अधिकारी नसल्यामुळे अंतकरणावरती राहत नाही. कशावरून? बुद्धी मेचुळ धोंडे. अरे दगडाचं जर खपलं काढलं तर निघतंय, पण माणसाने विशेष वाटत तर पुन्हा धोतं. अशी बुद्धी ही माणसं आहेत. एक दगड बरा, दगड सुद्धा पुन्हा जोडत नाही. माणसं 7 दिवस विषय सोडतात पळून पडतात. त्यावेळी दगड बरं देवा तुका बरं देवा त्यापेक्षा दगड बरं. तुका म्हणायची ज्याची बुद्धी जड त्यावेळी दगड बरे देवा. मी काय सांगायला लागलो मी? म्हणून अधिकारी प्रकरणाला शब्दाची शक्ती होते कळते, अधिकारी प्रकरणाला शब्दाचे लक्षण होते कळते. आणि अधिकारी म्हणजे ज्याचं चित्त साधन चित्त शुद्ध झालेलं आहे
कर्मोपासना त्याची संपलेली आहे, अशा पुरुषाला ही विषय कळतो. म्हणून वेदांत असो संत असो हे का अधिकाऱ्याला कळतं. तैसे वर्तने वाले का नाम भी वृत्ती है. तसं व्यवहार करणाऱ्याला हे वृत्ती म्हणतात. वृत्तीचे बरेच प्रकार सांगलेत ना. काही व्यवहार करणारी वृत्ती आहे ना, मग त्या व्यवहाराला वृत्ती म्हणतात काही. तैसे जीविका का नाम भी वृत्ती है. जीविका का नाम भी वृत्ती है. काही जीवन झालं वृत्ती म्हणतात. त्याचे जीवन कसं आहे, तर ते जीवन ही शब्द वृत्ती वाचक होते. तैसे प्राणों की क्रिया का नाम भी वृत्ती है. काय प्रकरण आहे ना, मग प्राणाची क्रिया आहे ना, त्याला वृत्ती म्हणतात. म्हणजे त्याला लई भुकाळ होते, नाही लई चळायचे, म्हणजे प्राणाची क्रियाचाही समज. कारण आता गंमत आहे, प्राण आणि मन याच्या संबंधात क्रिया होतात. प्राणाची क्रियाला सोडून मनाचा संकल्प वृत्ती ही स्थूलामध्येच राहते, आणि प्राणाच्या संबंधाने मनाच्या संबंधाने प्राण आणि मनसंबंधाने वृत्ती इंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते. आता याला कसं उदाहरण अनुभव करा. झोपेमध्ये प्राण असतो आणि मन बी असतं, आहे का नाही? विचाराचा विषय नाही हा. पण मन हे प्राणाशी संबंध असतं. मन हे अज्ञानात लीन झालेलं असतं, नुसता प्राण चालतो. आणि जागृतीमध्ये मनाचा आणि इंद्रियाचा प्राणाचा संबंध असल्यामुळे ते मन प्राणाच्या संबंधाद्वारे बाहेर जातं. आणि जिथं प्राणाचा मनात संबंध आहे ते मन मनन करतं. पण ते खास असलं तर बरं का, पण आपलं गणित सोडवतो. मनाच्या चिंतनामध्ये जर राहिलं तर त्याला देहाचं भान नाही. मग आता काही लोक हे बोलतात ना, मला आठवण नाही राहत, मी काय करतो हे कळत नाही. म्हणजे सोहमच्या शब्दामध्ये वृत्ती राहिल्यामुळे प्राणाचा व्यवहार होत नाही. प्राणाचा व्यवहार झालेला कळत नाही, देहाचा व्यवहार झालेला कळत नाही. कारण वृत्ती त्या शब्दाच्या अर्थाशी त्या शब्दामध्ये रमली, म्हणून ह्याचा संबंध. म्हणून काही जीवनाले काय म्हणतात वृत्ती. वृत्तीचे अनेक प्रकार सांगू लागलेत ना. तैसे किसी व्याकरण के विभाग का नाम भी वृत्ती है. काही व्याकरण के विभाग का नाम. काही वृत्तीच्या व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दाचे जे वेगळे आहे, काही विभक्ती प्रत्यय, त्या प्रत्ययाला विभक्ती म्हणतात. काही चक्रिका संबंध आहे, काही भैरव संबंध आहे, असे काही व्याकरणाचे प्रकरण आहेत, त्याला वृत्ती म्हणतात. तो ती ही कोणती विभक्ती आहे, हा ही कोणती विभक्ती आहे, षष्टीचे प्रत्यय काय, प्रथमाचे प्रत्यय काय, विभक्तीचे प्रकरण किती प्रकारची विभक्ती आहे. 8. त्याच्यात प्रत्यय पाठ आहेत का? पहिलं काय एक जर झालं तर आम्हाला बाजार का, आम्हाला विषय सोडायचा ना. सगळे नको पाठवू. एखाद्या विभक्तीचे प्रत्यय असले तरी संपलं. पहिल्या विभक्ती प्रत्यय कोणते? दुसऱ्या तृतीयाचे. तिसऱ्या विभक्तीचे प्रत्यय दुसऱ्याचे चाचीचे. कोणत्या? दुसऱ्या. काय मग त्यालाही वृत्ती म्हणतात. विषय मला हे सांगितलं, व्याकरणाच्या विभक्तीचे पदाला वृत्ती म्हणतात. इनमें से कोई भी वृत्ति शब्द का अर्थ यहाँ जानने योग्य नहीं. पण इतकं जरा वृत्ती सांगितलं तर त्या वृत्तीचं इथे काही समजायची गरज नाही. किंतु पण हे लोक व्यवहारामध्ये आहे म्हणून इतकं सांगायचं आहे. नाही तर फक्त एकच जाणायचं आहे, शब्दाची शक्तीवृत्ती किंवा लक्षणवृत्ती हेच जाणायचे. आता पण जी वृत्त्या सांगितल्या त्या वृत्तीची गरज नाही. पण हे का सांगितलं तर हे लोकांचे व्यवहार म्हणून सांगायचं. किंतु शब्द का अर्थ से जो संबंध सो यहाँ वृत्ति शब्द का अर्थ जानने योग्य है. हेच लक्षात ठेवायचं. शब्दाचा अर्थाचा जो संबंध त्याला वृत्ती म्हणायचं, हेच लक्षात ठेवायचं. मग आता राम म्हणता रामाचं होईजे, पदे बसून पदे घ्यायचे. काय हित राम या पदाने
रामाच्या आकाराची वृत्ती होती. रामाच्या आकाराची वृत्ती होती म्हणजे त्या पुढं होती. म्हणून तत्चिंतनम तत्कथनम तत्प्रबोधनम, तेच ऐकायचं, तेच वाचायचं, तेच सांगायचं. म्हणजे ती वृत्ती त्या आता संबंधी राहील. इस शब्द की वृत्ति का कछुक वर्णन हमने वेद स्तुति की सान्वयार्थ दीपिका करी है. आता ह्या शब्दाच्या शक्तिवृत्तीचा विषय आम्ही कोणत्या दीपिकेमध्ये सांगितलं? सान्वयार्थ. अन्वयार्थ दीपिका, त्याच्यामध्ये याचा विषय आम्ही सांगितला. म्हणजे शब्दाचा कसा संबंध आहे, अन्वयार्थ कसं हे आहे. म्हणून रे ज्ञानेश्वरी वाचावी, नाथाचं भागवत वाचावं, तुकोबाराची गाथा वाचावी, विचारसागर, पंचदशी, वृत्तीप्रावक, चांगदेव 65, अमृतानुभव, असेच ग्रंथ वाचावेत. असं किंवा साधूंचा कोणत्या वाङ्मय वाचा, पण तेच वाचा. चला में तथा वृत्ति रत्नावली में भी लिखा है. आता वृत्ति रत्नावली ह्याच्याच आहे, त्याच्याच विषय लिहिलेलं आहे. वृत्ति किसको कहे, वृत्ति का कारण कौन है और वृत्ति का प्रयोजन क्या है, ये वृत्ति प्रभाकर और वृत्ति रत्नावली में लिखा है. घ्यायचं का? तुझ्या हिशोबाने. आता ते 2 प्रकार सांगितले. वृत्ति के 2 प्रकार. वृत्ति 2 प्रकार की है. वाच तेवढं. ता 2 प्रकार में एक शक्ति वृत्ति है और दूसरी लक्षणा वृत्ति है. पण परमार्थाचं अभ्यासाचं महत्व लागलं. ही जर वृत्ती कळली तर परमार्थ कळेल, आणि ही जर वृत्ती नाही कळली तर परमार्थ कळत नाही. शब्दाची शक्तिवृत्ती कळल्यावर गुरुजींनी सांगा, शब्दाची शक्तिवृत्ती कळलेलं उत्कृष्ट अधिकारी, आणि शब्दाचं लक्षणावृत्ती न कळलेलं कनिष्ठ अधिकारी. आता काही लोक पाणी करतात, काही लोक ज्ञानेश्वरीचं पालन करतात. ज्ञानेश्वरी